CET 2025 तर PCM ग्रुपचे हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे आणि विद्यार्थी हॉल तिकीट डाउनलोड कधी करू शकणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला CET सेलच्या साइटवर यायचं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी PCM ग्रुपसाठी अर्ज केलेला असेल म्हणजे CET साठी, तर ते विद्यार्थी हॉल तिकीट डाउनलोड कसे करणार हे आपण बघणार आहे। तर सर्वप्रथम तर CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26 अशा प्रकारे एक ऑप्शन दिलेला आहे, इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक आयडी आहे। आयडी कोणता, जो तुम्ही फॉर्म फिल करताना यूज केलेला आहे तुमचा ईमेल आयडी, आणि तेव्हा तुम्ही एक पासवर्ड सुद्धा सेट केलेला होता फॉर्म फिल करताना, तर तो आयडी तुम्हाला टाकावा लागेल म्हणजे तुमचा ईमेल आयडी। त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल आणि सर्वप्रथम तुम्हाला साइन इन करून घ्यावं लागेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रोफाइलमध्ये इन्सर्ट होणार। तर बघू शकता लॉग इन मध्ये तुम्हाला हॉल तिकीटवर ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे। इथून आपण आपली हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार आहे। तर सर्वप्रथम इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही की तुमच्या लॉग इनमध्ये MST CET PCM 2025 अशा प्रकारे ऑप्शन येत आहे का, आणि हे ऑप्शन यायला पाहिजे जर तुम्ही PCM ग्रुपसाठी जर अर्ज केलेला असेल तर बघू शकता सध्या PCB ग्रुपचे हॉल तिकीटचं जे ऑप्शन आहे हे उपलब्ध झालेलं आहे, आणि PCM ग्रुपचं ऑप्शन अजूनपर्यंत व्हिजिबल करून दिलेलं नाही आहे। तर पेपर हे तुमचे 19 तारखेपासून सुरू होणार आहे। तर हॉल तिकीट तुमची 6 दिवस अगोदर ही लॉग इनमध्ये म्हणजे व्हिजिबल करून देण्यात येणार आहे, आणि विद्यार्थी डाउनलोडसुद्धा करू शकतात। तर 6 दिवस अगोदर म्हणजे 13 किंवा 14 तारखेपर्यंत तुम्हाला मेल येऊन जाणार, मेसेजसुद्धा येऊन जाणार, आणि तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोडसाठी जे ऑप्शन आहे हे सुद्धा व्हिजिबल करून देण्यात येणार आहे, आणि तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोडसुद्धा करू शकणार आहे याच प्रोसेसनी। जर तुम्ही इथे गेट हॉल तिकीटला क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमची हॉल तिकीट उपलब्ध होऊन जाणार। तुम्ही ती PDF स्वरूपामध्ये सेव्हसुद्धा करून ठेवू शकता किंवा तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता। तर या प्रोसेसनी ज्याही विद्यार्थ्यांनी PCM ग्रुपसाठी अर्ज केलेला असेल ते विद्यार्थी हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार आहे, आणि सेम प्रोसेस असणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदा प्रोसेस चेक करून बघा, म्हणजे जेव्हा तुम्हाला मेल किंवा मेसेज येईल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही, आणि तुम्ही तुमची हॉल तिकीट लवकरात लवकर डाउनलोड करू शकणार। तर एक्झाम डेटसुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे, कारण CET डिपार्टमेंटने एक्झाम डेटसुद्धा पब्लिश करून दिलेले आहे। तर बघू शकता PCM ग्रुपचे जे विद्यार्थी आहेत त्यांची पेपर कधी होणार आहे, तर 19 एप्रिलपासून त्यांची एक्झाम सुरू होणार आहे, आणि 27 तारखेपर्यंत त्यांची एक्झाम चालणार आहे। यामध्ये 24 तारखेला तुमचा पेपर होणार नाही आहे, तर 19 तारखेपासून ही एक्झाम सुरू होणार आहे PCM ग्रुपची। त्याचप्रमाणे PCB ग्रुपची आपण ऑलरेडी संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिलेले आहे। 9 तारखेपासून पेपर सुरू होणार आहे, आणि 17 तारखेपर्यंत तुमचे पेपर हे चालणार आहे। तर अशा प्रकारे हा टाइम टेबल दिलेला आहे। विद्यार्थ्यांनी टाइम टेबलसुद्धा लक्षात ठेवा, आणि हॉल तिकीट हे पेपरच्या 6 ते 7 दिवस अगोदर तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कोणत्याही विद्यार्थ्याला जर अडचण आली हॉल तिकीट डाउनलोड करताना तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता, त्यावरती सुद्धा तुम्हाला संपूर्ण अपडेट दिल्या जाणार।